मॅचला सुरुवात होते. हो हो, चांगला चेंडू आणि जशी मॅचला सुरुवात होईल मी घेऊन जातोय या ठिकाणी विनोद जाधव सरांकडे. थँक्यू सो मच. तर नक्कीच आपण पाहतो इथे मात्र सामना पाहायला मिळतोय. एका बाजूला सन्मान्य संघमालक विकासभाई कदम यांचा आरजू 11, एका बाजूला आपण पाहतोय सन्मान्य संघमालक विजयदादा शिंदे यांचा श्रेया 11 संघ आपल्याला पाहायला मिळतो. इथे जर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती डॉट चेंडू, दुसऱ्या चेंडूवरती 2 धाबा आपण पाहतोय. इथे मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यामुळे जर आपण पाहिलं तर पहिल्या सामन्यामध्ये आपण विचार केला तर श्रेया 11 हा संघ पराभूत झाला आहे. आता मात्र हा सामना त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असेल, इम्पॉर्टंट असेल, डू ऑर डाय अशा पद्धतीचा सामना असेल. यावेळेस आपण पाहतोय डीप लॉंग ऑफ वरती चेंडू जाईल, 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे, 4 धाब्यांसाठी चौकार. आपण पाहिलं चौकारनीशी धावफलकावरती धावा लगावल्या गेल्या त्या 6 या अंकावरती आपण पाहतोय 0.3 चेंडूंचा खेळ संपन्न झाला. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर 6 धाबा धावफलकावरती येतील आणि हा सामना खूप महत्त्वाचा असेल. आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती फलंदाज आकाश काळे जो चांगल्या पद्धतीच्या मोठमोठ्या स्पर्धा खेळला जातोय टेनिस क्रिकेटमध्ये, नावाजलेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवरती. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर फलंदाज ऋषिकेश आपल्याला पाहायला मिळतोय. आणि गोलंदाजाचा विचार केला तर मनोजच्या माध्यमातून इथे पहिलं षटक क्रमांक पॉवर प्लेचा हाताळला जात आहे आणि 3 चेंडू यावेळेस जर आपण पाहिले तर संपन्न झाले. खऱ्या अर्थानं आपण पाहतो यावेळेस चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. मैदानाच्या आतमध्ये जेव्हा गोलंदाजी करत असतो तेव्हा मात्र जितकं इम्पॉर्टंट गोलंदाजाला दिलं जातं तितकंच महत्त्व क्षेत्ररक्षकाला देखील असतं. जर चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण तुम्ही केलं तर धाबा रोखल्या जातील आणि दुसऱ्या बाजूनं मग दडपण निर्माण होईल ते मात्र फलंदाजावरती. वाईड चेंडू आपण पाहतोय, अवांतर धाव घेतली जाईल, धावसंख्या लगावली जाते 7 या अंकावरती. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय इथे मात्र संघर्ष सुरू आहे. पण पाहतोय यावेळेस आपण पाहिलं स्कोर लेग रिजनमध्ये चेंडू जातोय, गॅप आहे, क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत मात्र चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट 2 धाबा इथे संपन्न केले जातील. 2 धावेने धावफलक सरसावलं 9 या अंकावरती. यावेळेस आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 5 षटकांचं पहिलं सत्र असेल. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गोलंदाजी केली जाते मनोजच्या माध्यमातून आणि आकाश आणि ऋषिकेश मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी खिंडे लढवताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस आपण जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली जाते. षटक क्रमांक 1 पहिलं षटक इथे मात्र संपन्न केले जाते आणि फलंदाजी करणारा संघ सन्मान्य संघमालक विजयजी शिंदे यांच्या श्रेय 11 संघाची धावसंख्या झाली पहिल्या षटकाच्या अंती 9 धाबा. कोणत्याही प्रकारचं विकेटचं पतन नाहीये. डीजे तर नक्कीच आपण पाहिलं तर कोयना सोळशी कांदाडी क्रीडा प्रतिष्ठान आयोजित KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग 2022 क्रिकेटचा महासंग्राम आजपासून ते रविवारपर्यंत तुम्हाला चांगल्या बिग फाईट मॅचेस पाहायला मिळतील. 10 संघ मालक हे ठिकाणी या स्पर्धेमध्ये आपले नशीब आजमावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याच माध्यमातून प्रत्येक गावातील खेळाडू जो 1 गाव 11 फॉर्मॅट खेळत असतो या लीगमध्ये मात्र प्रत्येक संघातील 2 ते 3 खेळाडू 4 खेळाडू समोरासमोर प्रतिस्पर्धी म्हणून या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणजे जे खेळाडू 1 गाव 11 फॉर्मॅटमध्ये एकाच संघातून खेळतात तेच लीग स्पर्धेमध्ये विभक्त म्हणजे अलग अलग संघामध्ये तुम्हाला खेळायला पाहायला मिळतात. हेच तर लीगचं खरं वैशिष्ट्य आहे. इथे तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक जर पाहिलं पॉवर प्लेचं धाबा आल्या त्या फक्त 9 धाबा. म्हणजे पॉवर प्लेच्या षटकामध्ये जितक्या धावा येणं गरजेचं होतं तितक्या धावा मात्र आलेल्या नाही आहेत. आणि इथे बॅकफुटवरती जातोय मी म्हणेन फलंदाजी करणारा संघ श्रेया 11 संघ. इथून तुम्हाला गेअर बदलावा लागेल, तुम्हाला फर्स्ट गेअरमधून टॉप गेअरमध्ये जावं लागेल. अर्थातच तुम्हाला धावा जमवाव्या लागतील जर तुम्हाला लीड करायचे. कारण तुम्ही पाहिलं 79 धावा 80 धावा चेस झाल्या, 69 धावा चेस झाल्या, तर तुम्हाला 5 षटकांमध्ये तुम्हाला 80-82 धावा जमवणं गरजेचं असेल. पहिल्या सत्रामध्ये सफलता साबित होते. इथे गोलंदाजाला पहिल्या चेंडूवरती फक्त सिंगल धाव
एक एक धावेनं काही होणार नाहीये. बुनबुनचे बनता सागर. मात्र त्या पद्धतीचं क्रिकेट तुम्हाला खेळून चालणार नाहीये. थेंबे थेंबे तळे साचे. ते तुम्हाला आक्रमण करावं लागेल. पहिलं सत्र तुम्ही खेळताना तुम्हाला लक्ष तुम्हाला ठरवावं लागेल, निश्चित करावं लागेल. तेव्हा मात्र प्रतिस्पर्धावरती तुम्ही वर्चस्व निर्माण करू शकता. यावेळेस आपण पाहतोय कबड्डीमध्ये चेंडूला ढकललाय, क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धाब्यांसाठी चौकार. धाबा झाले त्या आतापर्यंत आपण पाहतोय 14 धाबा, 14 रन्स, नो लॉस ऑफ विकेट. कोणत्या प्रकारचं विकेटचं पतन नाहीये. आकाश आणि ऋषिकेश सलामीला मैदानाच्या आतमध्ये आलेत, परंतु आतापर्यंत जर आपण पाहिलं तर स्कोर म्हणजे धावपालकाची धावसंख्या आहे ती गती तुम्हाला लीड करावा लागेल, तुम्हाला आक्रमण करावं लागेल, धावगती तुम्हाला वाढवावी लागेल. कारण क्रिकेटमध्ये पहिलं सत्र खेळत असताना तुम्हाला एक टार्गेट सेट करावं लागतं. तेव्हा मात्र तुमच्या दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाजांना माफक ठरलं जातं गोलंदाजी करण्यासाठी. इथे हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, डीप लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येईल, कॅच ड्रॉप होईल आणि इथे फक्त एकच धाव घेतली. मगाशी चंदू सर म्हटलं की जोपर्यंत कॅच होत नाहीये तोपर्यंत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये अलर्ट राहायचं आहे. ही चूक ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये बहुत पाहायला मिळते. कारण आता आपण पाहिलं कॅच होता, मात्र फलंदाज चेंडूपर्यंत लक्ष देऊन होता आणि कॅच ड्रॉप झाल्यानंतर फक्त सिंगल धाव घेतली गेली. कॅच होईल ती पुढची गोष्ट, तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये अलर्ट राहणं खूप महत्त्वाचं. इथे यावेळेस आपण पाहतोय टेनिस क्रिकेटला लागलेलं वेळ, नवीन क्रेज, अक्रॉस द बॅट म्हणजे ऑफस्टिकच्या पुढे सरकायचं त्यांना फटका खेळण्याचा मानस दाखवायचं. परंतु या चेंडूवरती अशा फटक्यावरती बहुतेक वेळा तुम्हाला धाव घेता येत नाहीये, त्याच्यासाठी असावी लागते ती नजर. यावेळेस फुलटॉस चेंडू होता, एक्स्ट्रा कव्हर रिजनला इथे धाडलंय सीमारेषा पलीकडे. पंच जोपर्यंत सांगत नाहीयेत येस कॉल येईल आणि तिथे मात्र मिळतील 4 धाबा, चौकार. तर नक्कीच आपण पाहतोय सकाळच्या सत्रापासून बरेचसे मान्यवर मंडळी आपल्या KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग 2022 पर्व 3ला भेट देत आहेत. तसेच या ठिकाणी सन्माननीय अतिथी डॉक्टर कानिपनाथ आणि डॉक्टर कृष्णा कडके या दोन्ही साहेबांचं व्यासपीठावरती शुभागमन झाले. स्वागत आहे. मनाच्या अंतःकरणापासून हृदयाच्या स्पंदनातून आपलं मनपूर्वक खूप खूप स्वागत आहे. मुळ्या मैदानाच्या आतमध्ये लक्ष टाकलं जाईल. आपण पाहतोय बरेचसे मान्यवर मंडळी येतच राहतील, परंतु या चेंडूवरती डीप लॉंग ऑन वरती चेंडू येतोय. इथे एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चितेच्या चपळाईनं दुसरी धाव देखील संपन्न केली गेली. 2 धावेनं धावफलक सरसावलं. धावफलकावरती धावा आल्या त्या मात्र 21 धावा. पण पाहतोय इथे मात्र 21 रन्स आहेत. कोणत्या प्रकारचं विकेटचं पतन नाही आहे, मात्र त्या पद्धतीची धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये होणं खूप गरजेचं असेल. षटक क्रमांक 2 संपन्न झाले, अर्थातच पूर्ण झाले आणि धावफलकावरती प्रथम फलंदाजी करत असणारा संघ सन्मान्य संघ मालक विजयजी शिंदे यांच्या श्रेया 11, प्रतिस्पर्धी संघ सन्मान्य संघ मालक विकासभाई कदम यांच्या आरजू 11 संघासमोर लक्ष ठेवताना 2 षटकांची सांगता विदाउट लॉस 21 या अंकावरती येऊन ठेपलाय. तुम्हाला फटकेबाजी करावी लागेल, चौफेर फटकेबाजी करावी लागेल, तुम्हाला गॅप शोधावे लागतील, खराब चेंडूवरती तुम्हाला चौकार षटकार घ्यावा लागेल. तेव्हा मात्र आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचं क्रिकेट तुम्हाला खेळता येईल. बॅटिंग पॉवर प्ले इथे मात्र घेतला जातोय. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. गोलंदाजाचा वापर केला जातोय तो म्हणजे प्रदीप. बघा पहिल्या षटकामध्ये मनोजचा वापर केला, 9 धावा खर्च केल्या. मनोजने दुसऱ्या षटकामध्ये राजेश धावा खर्च केल्या 12 आणि तिसऱ्या षटकामध्ये प्रदीपचा वापर केला जातोय. अर्थातच परिवर्तन केलं जाते प्रत्येक षटकागणिक. आपण पाहिलं बऱ्याचशा सामन्यामध्ये ज्या गोलंदाजानं पॉवर प्लेचं षटक हाताळलं त्याच गोल तिसरं षटक दिलं गेलं. मात्र इथे आपण परिवर्तन पाहतोय, बदल पाहायला मिळतोय. प्रत्येक षटकासाठी प्रत्येक गोलंदाजाचा जातोय. 5 षटकांचं हे सत्र आपण पाहतोय. तिथे जर आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्ट्राईक एंडवरती एक मोठं नाव मैदानाच्या आतमध्ये आकाश काळे, परंतु आत्तापर्यंत आपण पाहिलं तर त्याच्या बॅटमधून तशा पद्धतीची वादळी खेळी कुठेही तुम्हाला पाहायला मिळत नाहीये. आपल्या नावाला साजेसा खेळ करावा लागेल.
जसं आपल्याकडे पाहिलं जातं ज्या नजरेनं प्रेक्षकांकडून, आपल्या गावाकडून, आपल्या संघ मालकाकडून, त्या पद्धतीचा खेळ करणं मैदानाच्या आतमध्ये खूप महत्त्वाचं असतं. परंतु दुसऱ्या बाजूने जर विचार केला मित्रांनो, तर मैदानाच्या आतमध्ये दडपणाला खांद्यावरती ओझं वाहून मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागतं, हे तितकंच खरं आहे. त्यावेळेस आपण पाहिलं इथे मात्र ऑफस्टिक वरती चेंडू डिलिव्हर झाला, ट्रॅव्हल झाला, खऱ्या अर्थानं चूक केली एसटी रक्षकांना आणि तिथे आपण पाहतोय 22च्या रूपातून या ठिकाणी आपण 4 धावा पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. या 4 धावेने धावफलक सरसावलंय 25 या अंकावरती. धावा बॅटने होत या बाईजने होत, धावा कसे होत, धावा येणं सध्या श्रेया 11 संघाला खूप महत्वाचं आहे. मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज आपण पाहतोय सलामीला आलेत आतापर्यंत. मैदानाच्या आतमध्ये तग धरून बसलेत, एका बाजूला आकाश काळे, एका बाजूला ऋषिकेश. मात्र दोघांमध्ये समन्वय सुरू आहे, परंतु धाबा जितक्या यायला हव्यात तितक्या धाबा मात्र आतापर्यंत आलेल्या नाहीयेत. ज्या वेळेस आपण पाहतोय प्रयत्न सुरू आहे, परंतु बॅट आणि चेंडू मध्ये मात्र संपर्क नाही. लेग बाईच्या रूपामध्ये 1 धाव इथे मात्र घेतली जाईल. एका धावेनं धावफलक सरसावतंय 26 या अंकावरती. आपण पाहिलं प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय आकाशच्या माध्यमातून, परंतु बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क येत नाहीये. फुटवर्कचा वापर करावा लागेल मैदानामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीनं. शेवटच्या मुवमेंट पर्यंत चेंडूकडे पाहावं लागेल, गोलंदाजाचा अँगल पाहावा लागेल. चेंडू जेव्हा डिलिव्हर केला जातोय त्याकडे लक्ष असणं खूप गरजेचं आहे, तेव्हा तुम्ही बॅट आणि चेंडूमध्ये परफेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. हे क्रिकेटमधलं तत्व आहे. मैदानाच्या आत आकाश काळे मात्र सद्यस्थितीमध्ये फ्लॉप ठरतोय. ऋषिकेशने यावेळेस मात्र हेरलं शेवटच्या मुवमेंटला. जसा बॅटवर चेंडूला आल्या पावली धाडलंय चेंडूला, अंपायर जोपर्यंत डिक्लेअर करत नाहीत या चेंडूवरती येतील दमदार 6 धावा षटकार. धाबा येतील धावपालकावरती 32 धाबा. आता मात्र आपण पाहिलं तर गिअर चेंज केला तो मात्र ऋषिकेशने, कारण आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सलामीला दोघे आलेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. 2.3 चेंडूंचा खेळ संपन्न झाला, अर्थात 15 चेंडूंचा खेळ संपन्न झाला. धावा आल्या त्या फक्त 32. यावेळेस आपण पाहतोय चांगली गोलंदाजी. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. इथे मात्र परतावं लागतंय. इथे मात्र काय घडलं मैदानाच्या आतमध्ये, तू जर षटकार खेचू शकतोस तर मी त्रिफळा सुद्धा उडवू शकतो, हे दाखवलं. कधी राजा तर कधी रंक, कधी ऊन कधी पाऊस, कधी तू शेर तर मी 1.25 शेर, अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये यावेळेस पाहायला मिळते. फलंदाज ऋषिकेशच्या पारीचा अंत होतोय, जाईल बॅक टू पॅव्हिलियन तंबूच्या आश्रयाला. क्रिकेट आहे, इथे तुम्हाला लढावं लागेल, झुंजावं लागेल. लढता लढता तुम्हाला यशाचं शिखर गाठावं लागेल. कधी कधी तुमच्या वाट्याला येईल ते म्हणजे अपयश. म्हणजे मागच्या चेंडूवरती षटकार आला, परंतु या चेंडूवरती आलंय आपल्या वाट्याला ते अपयश. परंतु असं देखील म्हटलं जातं अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. आता अपयश आलं मात्र पुढच्या सामन्यात तुम्हाला यश नक्की मिळेल, कारण क्रिकेटमध्ये तुम्हाला खेळत असताना खूप काही शिकावं लागतं. शिकता शिकता मोठं व्हावं लागतं. क्षेत्र कोणतेही असो त्यामध्ये मेहनत ही करावीच लागते. मेहनत केल्याशिवाय काहीच मिळत नाहीये. स्वतःची सावली देखील उन्हात गेल्याशिवाय मिळत नाही. इथे मैदानामध्ये तेच घडलं. मागच्या चेंडूवरती षटकार आला आणि पुढच्या चेंडूवरती त्रिफळा उद्ध्वस्त झाला. हे क्रिकेट आहे. इथे तुम्हाला पावलो पाऊल, क्षणा क्षणाला, मिनिटा मिनिटाला, सेकंदा सेकंदाला काय पाहायला मिळेल तर परिवर्तन पाहायला मिळेल. चित्र विचित्र क्षण तुम्हाला पाहायला मिळतील आणि तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. फलंदाज ऋषिकेश गेला बॅक टू पॅव्हिलियन. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल तो म्हणजे अक्षय. यावेळेस आपण पाहतोय बाद झाला ऋषिकेश, आकाश आणि अक्षय मैदानामध्ये. इथून पुढे या दोघांना आपल्या संघाचं ओझं व्हावं लागेल. धावसंख्येमध्ये वाढ करावी लागेल, धावसंख्या ही पुढे सरकावी लागेल. परंतु बॅटनी एक्सिलेंट बॉलिंग पाहायला मिळते. अपील केली होती ते आपण पाहिलं लेग बिफोर विकेटसाठी. मात्र चेंडूची उंची, लाईन आणि लेंथ, चेंडू कोणत्या स्टिकवर आहे या सर्व गोष्टींचा विचार केला जातो आणि त्यानंतर लेग बिफोर विकेट दिलं जातं. त्याच माध्यमातून आपण पाहतोय इथे मात्र दादागिरी निर्माण केले, वर्चस्व निर्माण केलंय ते मात्र गोलंदाज प्रदीपच्या माध्यमातून कमबॅक केला जातोय. वापसी केली जाते, परती केली जाते. यावेळेस जास्त कौतुक मला वाटतंय मानवलं नाहीये,
गोलंदाज प्रदीपला, कारण कौतुक केलं आणि पुढच्या चेंडूवरती वाईड चेंडू प्लस चौकार म्हणजे 4+1 5 धावा आल्या. या 5 धाव्यानं धावफलक सरसावले 37 या अंकावरती. कौतुक केलं, कौतुकाची थाप मात्र मिळाली, त्यानंतर मात्र बिघाड आपल्याला पाहायला मिळाला. दिशाहीन गोलंदाजी दिशेला भटकली आहे गोलंदाज प्रदीपची, आणि त्याच गोष्टीचा विचार मैदानाच्या आतमध्ये आता मात्र फलंदाजांनी करायला हवा. कारण जेव्हा जेव्हा तुम्हाला संधी मिळते तेव्हा तेव्हा तुम्हाला गोलंदाजावरती वर्चस्व निर्माण करायचं असतं, कारण एखादे लहानसे छिद्र देखील विशाल जहाजाला बुडवू शकते. एखादी चूक तुम्हाला गोलंदाजावरती वर्चस्व निर्माण करण्यासाठी खूपच पोषक ठरू शकते. मात्र ते मैदानाच्या आतमध्ये घडेल काय, येणारा काळ, येणारा वेळ, येणारा क्षण सांगून जाईल. स्ट्राईकवरती फलंदाज अक्षय पाहायला मिळतोय. मी पहिलंच म्हटलं होतं, एखादी चूक आणि त्याच माध्यमातून घेतलेली संधी. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये, दमदार षटकार 6 धावा. त्रेचाळीस धावा धावफलकावरती. मी पहिलंच म्हटलं होतं, एक चूक केली वाईड चेंडूवर 4+1 धावा आल्या. त्यानंतर दडपण आलं, ते मात्र गोलंदाज प्रदीपवरती. दडपणाचा फायदा मोबदला घेतला. ड्रिंक ट्रॉली जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. षटकार घेतला आणि त्या 6 धावेने धावफलक सरसावलं. 3 षटकांची सांगता, 1 विकेटचं पतन. 43 धावा. प्रथम फलंदाजी करत असणारा संघ सन्मान्य संघमालक विजयजी शिंदे यांचा श्रेया 11, सन्मान्य संघमालक विकासभाई कदम यांच्या आरजू 11 संघासमोर लक्ष ठेवत असताना धाबा झाल्या. 3 षटकांची सांगता, 1 विकेटचं पतन. 43 धाबा. कोयना सोळशी कांदाटी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर आयोजित महाबळेश्वर प्रीमियर लीग KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग 2022 पर्व 3. या ठिकाणी सन्मान्य अतिथींचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. ज्यांना देव मानलं जातं असे अतिथी आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. सन्मान्य डॉक्टर कानिपनाथ यांचा या ठिकाणी यथोचित असा शुभ सन्मान होतोय. मी विनंती करेन सन्मान्य राजेशजी सकपाळ साहेबांना आपल्या शुभ हस्ते मान्यवरांचा या ठिकाणी यथोचित असा शुभ सन्मान करायचा आहे. मायेची झालर शाल सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित असा शुभ सन्मान करायचा आहे. बऱ्याचशा संकटांवरती मात करत असताना आपण पाहतोय बऱ्याचशा गरजू व्यक्तींचा या ठिकाणी उपचार ज्यांच्या माध्यमातून केला जातो, असे सन्मान्य डॉक्टर कानिपनाथ यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केलाय. तदनंतर ओके, अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृतीची परंपरा खऱ्या अर्थानं KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग 2022 मध्ये जोपासली जाते. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला ड्रिंक ट्रॉली पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं 10 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी आहेत, 10 संघ मालक आहेत. आणि खऱ्या अर्थानं प्रीमियर लीग म्हटली की सर्वप्रथम आले संघ मालक, कारण संघ मालक नसतील तर KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग किंवा कोणतीही लीग असो ती स्पर्धा संपन्न होत नसते. आणि त्याच कारणास्तव या 10 संघ मालकांचं आमच्या आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त केलं जाईल. कारण आपण कुठेही जा, कोणतीही लीग स्पर्धा घ्या, संघ मालक इम्पॉर्टंट आहे. तदनंतर आपले खेळाडू हे सर्वात इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर आपण पाहतोय सर्वात जास्त श्रेय दिलं आयोजकांना, कारण आयोजक त्या पद्धतीनं मेहनत करत असतात. आपल्या सर्वांना एकत्रित करून कोणत्या तरी क्षेत्रातून आपल्या गावाचा, आपल्या विभागाचा, आपल्या जिल्ह्याचा, आपल्या तालुक्याचा गौरव कसा होईल या गोष्टीसाठी एक संघटना निर्माण केली जाते. त्याच पद्धतीची संघटना आमचे विजयजी शिंदे आणि त्यांचे सहकारी यांनी निर्माण केली. खऱ्या अर्थानं कोयना सोळशी कांदाटी म्हणजे आपल्या महाबळेश्वर, जावली आणि साताऱ्याच्या खोऱ्यातील खरे वाघ निवडले गेले आणि खऱ्या अर्थानं एक रोप लावलं गेलं KSK नावाचं, आणि त्याचा आज वटवृक्ष आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याच वटवृक्षाच्या छायेखाली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग 2022 ही यशाचं शिखर गाठताना आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 आपण पाहतोय गोलंदाज मनोज याचा वापर केला जातोय. यावेळेस आपण पाहतोय पंचामचे निर्णय देत आहेत. ऑफस्टिकच्या खूपच बाहेर चेंडू आपण पाहिला आणि वाईड चेंडू आपण पाहतोय. अवांतर धाव घेतली जाते आणि धावफलकावरती धावा लगावल्या जात आहेत. 44, 1 विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतोय.
यावेळेस आपण पाहिला एक्स्ट्रा कबड्डी दरबारती चेंडूला आल्या पावली दाडलाय क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र सिंगल धाव घेतली जाते. सिंगल धावेने आपण पाहतोय धावफलक सरसावलं 45 या अंकावरती. तिसऱ्या पर्वामध्ये आपण पाहतोय रणसंग्राम पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती फलंदाज अक्षय 9 सेकंद आपण पाहतोय आकाशला. यावेळेस आपण पाहिलं तर आणखीन एक वाईड चेंडू आपण पाहतोय बघा लाईन आणि लेनशी झगडताना आपल्याला पाहायला मिळतोय. दिशाहीन गोलंदाजी केली जाते. मनोज ज्याने पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं होतं त्याच गोलंदाजाला षटक क्रमांक 4 दिलंय. काय करतोय मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट आर्म गोलंदाजी रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मात्र यावेळेस यश निर्माण केलं डॉट चेंडूसाठी ते मात्र गोलंदाज मनोजनं. बघा रिव्हर्स अटेम्प्ट करण्यासाठी तुमच्यामध्ये फुटवर्कचा वापर करण्याची कुवत असावी लागते आणि सगळ्यात इम्पॉर्टंट मनगट आणि नजर. यावेळेस आपण पाहिलं तर मिड ऑफ रिझन मधून डीप लॉंग ऑफ वरती चेंडू येईल. सिंगल धाव घेतली जाते. सिंगल धावेने धावफलक सरसावलं 47 या अंकावरती. 47 रन्स आपण पाहतोय. एक विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेली लढत पाहायला मिळते. आरजू 11 आणि श्रेया 11 यांच्यावर इंटू द गॅप टू फिल्डर क्रॉस करेल काय सीमारेषेला. यस या चेंडूवरती 4 धावा दणदणीत चौकार. चार धाब्याने आपण पाहतोय संघाच्या 51 धावा झाल्या. अर्थातच सांघिक अर्धशतक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय श्रेया 11 संघाच्या आपल्याला पाहायला मिळतोय. सन्मान्य संघ मालक विजयजी शिंदे यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या बाजूला सन्माननीय संघ मालक विकासभाई कदम यांचा आरजू 11 हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. काय मैदानाच्या आतमध्ये लढत सुरू आहे. फलंदाजी कधी गोलंदाजी कधी क्षेत्ररक्षक आपली चमक दाखवतोय. इथे यावेळेस फलंदाजांना हेरलं आणि पुन्हा एकदा सीमारेषा पलीकडे धाडलं. या चेंडूवरती स्वराज्याच्या छावा या चेंडूवर 6 धावा. 6 धाबेनं धावफलक सरसावलं. धावसंख्या लागते 57 या अंकावरती. सकाळच्या सत्रापासून तुम्हाला पंच चेंज होताना पाहायला मिळत आहेत. कॉमेंटेटर चेंज होताना पाहायला मिळत आहेत. मात्र आमचं लॅपटॉप गुणलेखक प्राजक्ताताई देसाई मात्र वन मॅन आर्मी लढत करताना गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. या चेंडूवरती डीप लॉंग ऑन वरती हा चेंडू येतोय. आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा षटकार. आक्रमण हवाई सफर हवाई मेल दमदार 6 धावा. धावफलकावरती धावा झाल्या त्या 63. थर्ड अंपायरचं कॉलिंग केलं जातंय हाईट नो साठी. यस चेक केलं जाईल निर्णय दिला जाईल. हे केसचं श्रेय आहे सफलता आहे. 3 ते 4 कॅमेरा यूज करतायत. खऱ्या अर्थानं 3 ते 4 कॉमेंटेटर आपल्याला पाहायला मिळतील. चंदू शेट्टे सर असतील, निलेश मर्डेकर असतील, शैलेश जाधव असतील. फक्त गुणलेखक फक्त एकच आहे सकाळपासून प्राजक्ताताई देसाई. त्यांचं देखील कौतुक केलं जाईल. पंच रखरखत्या उन्हामध्ये त्यांची कामगिरी पार पाडतायत. क्रिकेटचं दैवत ज्यांना म्हटलं जातं. इथे मात्र आपण पाहतोय निर्णय दिला जाईल. षटकार तर आलाय. धाव गती मात्र बदलली आहे. फर्स्ट सेकंड मधून आता मात्र टॉप गिअर वरती फलंदाजी सुरू आहे. आकाश काळेच्या बॅट मधून आलेला हा षटकार. पंच इथे मात्र सुरू आहे. यस चांगल्या पद्धतीचं इथे क्लिअर डिलिव्हरी घोषित केली जाते. 6 धावा येतील आणि आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं धावा झालेत त्या 63 धावा. 1 विकेटचं पतन आपण पाहतोय. चेंडू हाईट करून लँड झाला आणि खऱ्या अर्थानं बॅटवर परफेक्ट कॉन्टॅक्ट घेतलं फलंदाज आकाश काळेनं आणि तिथे मात्र त्या चेंडूवरती आल्या 6 धावा. हे क्रिकेट आहे. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीचा खेळ पाहिला. गोलंदाज वर्चस्व निर्माण केलं 9 धावा. दुसऱ्या षटकामध्ये फलंदाजांनी थोडंसं वरचढ ठरले 12 धावा. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं त्याही पलीकडे जाऊन चांगली फलंदाजी केली 17 धावा. आता मात्र 4थं षटक इथे मात्र संपन्न झालंय आणि धावा झालेत त्या 63. म्हणजे या पहिल्या सत्रातील शेवटचं षटक इथे मात्र मार्गस्थ होईल आणि गोलंदाज असेल सूरज सकपाळ. आक्रमण तर सुरू राहणारच. ही लीग आहे. प्रत्येक संघामध्ये प्रत्येक
गावातील एक गाव 11 फॉर्मॅट मधील हिरा निवडलाय आणि यावेळेस आपण पाहतोय 2 धाबा मात्र संपन्न केल्या गेल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धाबा जातील त्या मात्र 65 या अंकावरती. बघा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये धाबा जमवतायत परंतु दुसऱ्या बाजूनं आक्रमण होणं बाकी आहे. अर्थातच दुसऱ्या सत्रातील फलंदाजी बॅलन्स आहे त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त धाबा जमवणं गरजेचं असेल. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय अक्षयला चांगल्या पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे दोन्ही बाजूनं. इथे यावेळेस आपण पाहतोय यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज अक्षयला यावं लागते तंबूच्या आश्रयाला. इथे नजराटी दुर्घटना घटी तू चल मैं आया इस प्रकार की स्थिती. तर नक्कीच आपण पाहतोय इथे मात्र धावफलकावरती लक्ष टाकलं जाईल. धावा झाल्यात त्या मात्र 65 धाबा. 2 विकेटचं पतन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. यानंतर होणारा सामना विनंती असेल वेदांत 11 संघाचा संगणक आणि महाबळेश्वर स्पोर्ट्स संघाचा संगणक आपण टॉस का बॉसच्या बाजूला यायचंय. जसं हे सत्र संपेल टॉस केला जाईल. वेदांत 11 संघाचा संगणक आणि महाबळेश्वर स्पोर्ट्स संघाचा संगणक दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉस बॉस पाशी जायचंय. सत्र संपेल लगेच टॉस केला जाईल. लक्ष टाकूया मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण लढत सुरू आहे. आरजू 11 एका बाजूला श्रेया 11 आणि धाबा झालेत त्या मात्र 65. स्वतः संघ कर्णधार आणि संघ मालक मैदानाच्या आतमध्ये विजय शिंदे. पहिल्या चेंडूवरती इथे मात्र चांगल्या पद्धतीचा फटका खेळलाय. फ्लॅट वेस्ट इंडिज प्लेअर स्टाईल. या चेंडूवरती येतील 6 धाबा. षटकार 6 धाब्याने स्वागत केलं. पहिल्या चेंडूवरती जणू काही पॅव्हेलियन मधूनच सेट होऊन आलेत की काय. पहिल्या चेंडूला धाडलं सीमारेषेच्या पलीकडे. 6 धाब्यांसाठी धाबा झाल्यात त्या मात्र 71 धाबा. इथे यावेळेस आपण पाहिलं स्वतः कर्णधार स्वतः संघ मालक KSK क्रीडा प्रतिष्ठानचे सन्माननीय अध्यक्ष मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय फलंदाजी करत असताना. खूप मेहनत घ्यावी लागली. खूप मेहनत घेतली. आपण पाहिलंय KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग 2022 पर्व 3 साठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथे मात्र आज खऱ्या अर्थानं पुरेपूर आनंद लुटताना स्वतः बॅट घेऊन मैदानाच्या आतमध्ये संघाचे कर्णधार संघाचे संघमालक KSKचे अध्यक्ष विजयजी शिंदे फलंदाजी करत असताना 71 अंकावरती धावसंख्या येऊन ठेपले. अद्याप चेंडू झालेत 3. या शेवटच्या षटकातील 3 चेंडू बॅलन्स आहेत. आणखीन एका दुसरा षटकार या सामन्याला कलाटणी देऊ शकतो. इथे यावेळेस आपण जर पाहिलं तर चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. दन 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 चौकार. या 4 धाब्यानं संजीवनी देऊन जाईल. धावसंख्येचा आकडा जातोय 75च्या घरामध्ये. अर्थातच आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये 80 धाबा झाल्या 69 धाबा झाल्या. म्हणजे जी मैदानामध्ये फलंदाजी सुरू आहे पहिल्या सत्राची ती अगदी बरोबर वाटचाल करते. 84-85 धाबांचं लक्ष ठेवणं गरजेचं असेल तेव्हा मात्र कुठेतरी लढत करता येईल श्रेया 11 संघाला आरजू 11 संघासमोर. 2 संघ मैदानाच्या आतमध्ये कोणताही संघ असो हा विजयासाठीच मैदानामध्ये उतरलेला असतो. प्रयत्न त्याच पद्धतीचा असतो. इथे आपण पाहिलं ऑफस्टिक वरती चेंडू डिलिव्हर होता. यावेळेस आपण पाहतोय धावबाच्या स्वरूपात विकेट जाईल. विजय शिंदे येथील बॅक टू पॅव्हेलियन. मात्र धावसंख्या धावफलकावरती 75 या अंकावरती. विक्रम धनावडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आकाश जो सलामीला फलंदाजी काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये विसावला गेला. मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. तो मात्र अद्याप एकतर्फी लढत देताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस आपण पाहतोय चांगल्या पद्धतीची एक्सलेंट बॉलिंग पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. एक सिंगल धाव मिळते. दुसऱ्या धाब्यासाठी चपळाईनं चित्याच्या चपळाईनं तिसऱ्या धाबेचा प्रयत्न. मात्र 2 धाबा कंप्लीट होतील. 2 धाब्याने धावफलक
सरसावल्या, धाबा आले त्या मात्र धावफलकावरती 77 धावा. म्हणजे पहिलं सत्र इथे मात्र आपण पाहतोय श्रेया 11 संघ फलंदाजी करत असताना धाबा झाल्यात त्या मात्र 77 धाबा आणि 78 धाव्यांचं लक्ष ठेवलंय ते आरजू 11 संघासमोर. नक्कीच आपण पाहतो यानंतर होणारा सामना वेदांत 11 विपक्ष महाबळेश्वर स्पोर्ट्स. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आपण टॉस बॉक्स मध्ये जायचंय. वेदांत 11 संघाचा संघनायक आणि महाबळेश्वर स्पोर्ट्स संघाचा संघनायक विनंती असेल टॉस्को बॉक्स मध्ये जायचंय. आपण पाहतोय के महाबळेश्वर प्रीमियर लीग 2022 पर्व तिसरं चांगल्या पद्धतीचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. प्रथम द्वितीय क्रमांकाच्या ट्रॉफ्या पाहायला मिळत आहेत. त्याच पद्धतीने जर आपण पाहिलं तर उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजासाठी LED TV आहे. ही स्पर्धा चांगल्या पद्धतीचं यशाचं शिखर गाठताना आपल्याला पाहायला मिळतोय. घेऊन जातोय यानंतर आपण पाहतोय 77 धाबा झालेत. आरजू 11 संघासमोर ठेवलेत 78 धाबा. परंतु त्यापूर्वी जातोय वेदांत 11 आणि महाबळेश्वर स्पोर्ट्स टॉस्का बॉक्स मध्ये. दोन संघचे संघनायक तिथे मात्र असतील आणि खऱ्या अर्थानं जाऊया टॉस्का बॉक्स मध्ये आमचे साथी समालोचक मित्र निलेश मर्डेकर यांच्याकडे. थँक्यू सो मच. तर धन्यवाद विनोद सर. मॅच आहे क्रमांक 6 ची वेदांत 11 अगेन्स्ट महाबळेश्वर स्पोर्ट्स मॅच आहे. एका बाजूला संघ मालक सुरेशदा सपकाळ असतील, दुसऱ्या बाजूला सतीशभाई उतेकर आणि एका बाजूला जर आपण पाहिलं वेदांत 11 विकासजी वाळणीकर आहेत आणि दुसऱ्या बाजूला महाबळेश्वर स्पोर्ट्स म्हणलं तर सिद्धेश आहे. कॉल कोण देणार? तर वेदांत 11 टॉसचा कॉल देतील. तर सिद्धेश टॉस जिंकलाय. पहिल्याच मॅच मध्ये अप्रतिम बॅटिंग केली आणि त्यानंतर आता मात्र टॉस जिंकून तुम्ही काय घेणार आहात? क्षेत्ररक्षण कराल. पहिल्याच मॅच मध्ये तुम्ही धावसंख्येचा पाठलाग केला, आता मात्र कुठपर्यंत रोकाल वेदांत 11ला? आम्ही त्यांना कमीत कमी 45-50 पर्यंत आम्ही रोखू. 45-50 असं म्हणताय, परंतु तुम्ही 70 पेक्षाही जास्त धावांचा पाठलाग केलाय. अगदी खरा. टीम बद्दल काय सांगाल? टीम बॉन्डिंग, कारण 2022 मध्ये सीझन क्रमांक 3 आहे, आतापर्यंत 2 पर्व झाले. आताच्या टीम बॉन्डिंग बद्दल काय सांगाल? टीम बॉन्डिंग आमचं सर्वात छान आहे. म्हणजे जे आम्ही सांगू, म्हणजे मी जरी कॅप्टन असेन तरी माझे सिनियर्स जे निर्णय घेतील ते आम्ही कॅप्टन देखील आम्ही ऐकतो आणि कोऑर्डिनेशन करतो. त्यामुळे आमचं टीम बॉन्डिंग एकदम छान आहे. नक्कीच हा क्रिकेट एक सांघिक खेळ आहे आणि सर्व खेळाडूंचं खूप महत्त्वाचं योगदान आहे. विकासजी आता मात्र बॅटिंग करायचे, कुठपर्यंत मजल माराल? आम्ही शक्यतो 65 ते 70+ करायला बघू. 70+ कराल. आतापर्यंत वेदांत 11नी चांगला खेळ केलाय. जर आपण पाहिलं पहिली मॅच तुम्ही स्पर्धेची खेळलात, काय सांगाल एकंदरच या स्पर्धेबद्दल? स्पर्धे बोलू तर कमिटीबद्दल तर आभारच मानतो, कारण की एवढी मोठी स्पर्धा करणं सोपं नाही आहे. कारण की एवढ्या 10 टीम 10 ओनर वगैरे सगळं मॅनेजमेंट करणं सोपं नाही, पण त्यांनी करून दाखवलं वगैरे. आतापर्यंत शिवनेरी बरोबर खेळलात, त्यानंतर आपण पाहिलं श्रेया 11 बरोबर खेळला, आता मात्र महाबळेश्वर स्पोर्ट विरुद्ध 2 हात करायचे. आम्ही आमचं फक्त क्रिकेट 100% देणार. 100% देतो, आम्ही नक्की जिंकू. नक्कीच खूप सारा वेळ घेणार आहे. खूप साऱ्या शुभेच्छा सिद्धेश तुम्हाला, महाबळेश्वर स्पोर्ट्स आणि वेदांत 11. विकास तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. मान्यवरांचा आभार मानताना विनंती करतो की आपण मंचावरील सन्नपन्न व्हा आणि या मॅचचा आनंद घ्या. या आपण ऐकूया या दुसऱ्या इनिंगमध्ये या धावांचा पाठलाग कसा केला जाईल आणि या 30 बॉलच्या पाठीमागे दडलंय काय हे ऐकण्यासाठी आपण जाऊया. कुमार भोर उदयनमुख समालोचक यांच्याकडे आपण जाऊया. हे सांगून जातील 30 बॉल की कोण घेऊन जाणार आहे मॅच. तुर्तास मी थांबतो. धन्यवाद. तर धन्यवाद असेल निलेश मर्डेकर सर. नक्कीच प्रथमतः कुठल्याही समालोचनाला सुरुवात करण्यासाठी गणरायाला वंदन करून वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेवे सर्व कार्येषु सर्वदा. नक्कीच पहिला चेंडू अप्रतिम टप्प्याची गोलंदाजी होती. तेवढाच चांगला फ्लिक फलंदाजाच्या बॅटमधून तुम्हाला येताना पाहायला मिळतोय आणि बघता बघता चेंडू आपल्याला सीमारेषा लगत जाताना पाहायला मिळेल. तर पंच नक्कीच विचारविनिमय कळवतील. निर्णय असेल पहिल्या चेंडूवरती आपल्याला चौकार येताना पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवर तुम्हाला मिळेल संदीप आणि
समीर आणि राहुल ही जोडी तुम्ही मैदानात पाहताय. समोर लक्ष ठेवलं गेलंय ते तब्बल 78 धावसंख्येचं. तसेच मान्यवर माननीय श्री योगेश मोरे साहेब यांचं व्यासपीठावरती आगमन झाले. आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. एक भव्य दिव्य आयोजन, एक दैदिप्यमान सोहळा तुम्हाला घनसोली 40+ काय फटका सजवलाय. ज्या पद्धतीने वीरेंद्र सेहवाग याच्या बॅट मधून तुम्हाला पाहायला मिळायचा. स्टँड अँड डिलिव्हर चेंडू तुम्हाला लॉंग ऑन रिजन मध्ये धावसंख्येसाठी जाताना पाहायला मिळेल. षटकार आलाय, षटकाराने धाव तुम्हाला उंचावताना पाहायला मिळेल. 10 धावसंख्या तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळते. अर्जू 11 संघ तुम्हाला पाहायला मिळतोय फलंदाजी करताना. त्या विरोधात श्रेया 11 संघ तुम्हाला पाहायला मिळत होता. त्यामध्ये अप्रतिम अशी फलंदाजी श्रेया 11 संघाकडून तुम्हाला पाहायला मिळाली. 78 ही धावसंख्या तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळतीये. पुन्हा एकदा गोलंदाज निघेल, सज्ज होईल विक्रम. प्रहाराचं प्रत्युत्तर देईल की काय. यावेळी चेंडू पुढे होता, ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. चांगली गोलंदाजी केली आहे. ज्यावेळी चेंडू रिलीज करण्याची मुवमेंट असते त्यावेळी आपल्या गोलंदाजीतील कौशल्य आणि कला या गुणांचं प्रदर्शन दाखवताना हा गोलंदाज पाहायला मिळतोय. 3 चेंडू झालाय, 10 धावसंख्या आहे. स्ट्राईक इनवर ज्याच्या बॅट मधून तुम्हाला एक चौकार एक षटकार पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा पुढे ठेवला होता. चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूवरती प्रहार. एक सेन्सिबल क्रिकेट खेळतोय. 78 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना एक चांगली पार्टनरशिप, ज्यावेळी ओपनिंग पेअर पार्टनरशिप बिल्ड होताना जो सांघिक संघ आपला तुम्हाला पवेलियन मध्ये प्रेक्षक वर्गामध्ये पाहायला मिळतो. त्यामध्ये प्रत्येक खेळाडूचा आत्मविश्वास उंचावतो आणि आत्मविश्वास ज्यावेळी उंचावला जातो त्यावेळी येणारे जे तुम्हाला फलंदाज असतात इन द ऑर्डर तुम्हाला पाहायला मिळतील, त्यांना देखील एक संधी मिळते. संधी मिळाल्यानंतर विश्वास उत्पन्न होणं खूप गरजेचं आहे आणि चांगला फलंदाजीचा नमुना तुम्हाला समीरच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. स्ट्राईक इनवर राहुल असेल. पहिला चेंडू ऑफसाइड ऑफ होता. पंच करण्याचा प्रयत्न, बॅकफुटवर गेला, वेट केल्यानंतर चेंडूच्या रिजन पर्यंत जाण्याचा प्रयत्न केला, पण चेंडूने अनपेक्षित उसळी घेतली. उसळी घेतल्यानंतर एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा निघेल गोलंदाज विक्रम. शेवटचा चेंडू असेल. यावेळी चेंडू पुढे ठेवलाय. काय गोलंदाजी केली आहे. चौकार षटकार आलेत, पण मानसिकता आपली नक्कीच या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळालं की मला संघासाठी जे स्थान मिळालंय त्या स्थानामध्ये जी मला प्रकृतीची कृती करण्याची जबाबदारी आहे त्याची मी तंतोतंत अंमलबजावणी करेल आणि तशीच काहीशी गोलंदाजी करताना पाहायला मिळालाय. नक्कीच ग्रामस्थांमध्ये क्रिकेटला सुरुवात होते. सुरुवात होताना अनुभवशील खेळाडू, नावलौकिकता मिळवलेले खेळाडू, त्यानंतर नवोदित खेळाडू, सितारे तुम्हाला एकत्र येताना पाहायला मिळतात. एकत्र येतात, संघ निर्माण होतो. संघ निर्माण झाल्यानंतर तालुका अंतर्गत होणाऱ्या त्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतो आणि खेळल्यानंतर तुम्हाला तो संघ चांगला खेळ एक अनेक खेळाडूंचा पाहायला मिळतो. त्या खेळाडूंना निवड केली जाते. ती तालुकास्तरीय प्रीमियर लीग स्पर्धा तुम्ही पाहताय. एक नवा जोश, एक नवीन स्पर्धा आहे, एक नवीन संकल्पना आणि त्या संकल्पनेमध्ये एक दैदिप्यमान सोहळा. ज्या क्षणाची आतुरतेने सर्व प्रेक्षक वर्ग वाट पाहत होता ती स्पर्धा ज्या तालुक्याने क्रिकेटवरती नितांत प्रेम करताना तुम्हाला पाहायला मिळतोय. क्रिकेटची जपणूक सातत्याने केली जाते. अनेक तारे सितारे, नक्कीच त्या खेळाडूचं नावलौकिकता जर तुम्ही पाहिलं महाराष्ट्रभर नव्हे तर इंडियामध्ये देखील अंतर्गत टेनिस क्रिकेट स्पर्धा खेळताना पाहायला मिळतो. निखिल जाधव घोडेपारुट या गावचा सितारा तुम्हाला उद्याच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळेल. पहिला चेंडू शॉर्ट पिच होता, त्याला पुल केलाय. पुल सक्सेसफुल होतोय. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये गगनाला गावास निघालणारा फटका फलंदाज समीरच्या बॅट मधून येतोय हा षटकार. तर धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल 17. या धावसंख्येवरती धावफलकाचा आलेखाचा विचार केला तर एका सन्मानजनक स्थितीमध्ये आहे, कारण 78 धावसंख्येचं लक्ष आहे. 5 षटकांचा हा खेळ आहे आणि धावफलकाचा विचार करताना जो रिक्वायर्ड रन रेट आहे त्याला ॲनालिसिस जर तुम्ही केलं तर एका चांगल्या स्थितीमध्ये तुम्हाला संघ पाहायला मिळतोय. अर्जू 11 हा संघ. पण वैचारिकता खेळ तुम्हाला खेळावी लागेल. दोन्ही फलंदाजांमध्ये नक्कीच एक विचारपूर्वक खेळी साकार करताना पाहायला मिळत आहेत. यावेळी पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, पुन्हा एकदा त्याचा पुरेपूर समाचार. डीप मिड विकेट रिजन मध्ये तुम्हाला हा षटकार पाहायला मिळतोय. आसमानी फटका पाहायला मिळेल. फलंदाज
समीरच्या बॅटमधून. तर जाऊया धावफलकाचा विचार केला तर 23 धावफलकावरती आहे. नक्कीच क्रिकेटच्या घडामोडींचं एक छोटंसं आकलन मी तुमच्या समोर मांडतो. 2 चेंडूवरती मोठे प्रहार येतात, त्यानंतर 4 चेंडू अप्रतिम गोलंदाजी होते. नक्कीच जे येणारे चेंडू आहेत ती तुमच्यासाठी संधी असते, एक निर्माण केलेली संधी असते, त्याची सुवर्ण संधीमध्ये रूपांतर करणं गरजेचं आहे. कारण साथीदार समोरचा आहे, त्याची बॅट कधी काळी कनेक्ट होत नाही, बॉल टू बॉल रिझन येत नाहीये आणि तो कव्हर अप करणं समोरच्या फलंदाजाने गरजेचं आहे. ती खेळी तुम्हाला मैदानावरती समीर साकार करतोय. यावेळी चांगला फटका बॅकफुटवर गेला, पूर्णपणे चेंडूच्या रिझन पर्यंत गेल्यानंतर पंच करतोय. चेंडू जाईल वाईडिश डीप पॉइंट रिझन मध्ये 4 धावसंख्येसाठी. चौकार पाहायला मिळतोय. काहीस गोलंदाजावरती दबाव तंत्र वाढवताना पाहायला मिळतोय. फलंदाज त्याची बॅट तुम्हाला मैदानावरती तळपताना पाहायला मिळाली आहे. 1 षटक 3 चेंडूंचा खेळ झालाय. धावफलकाचा विचार केला तुम्हाला 27 या धावसंख्येवरती आहे. नक्कीच आजच्या दिवसामध्ये ज्यांच्या वाणीतून तुम्ही नक्कीच समालोचन ऐकलं, प्रत्येक सामन्याचं विवरण ऐकण्यासाठी गणितांचं आकलन करताना अनेक प्रेक्षकांची आलोट गर्दी. व्हॉइस ऑफ महाराष्ट्र चंदू शेट्टे सर देखील आज आपल्या समवेत या स्पर्धेमध्ये जुळले गेलेत. खऱ्या अर्थानं ज्यांची वाणी तुम्हाला सर्वत्र क्रिकेटच्या टेनिस क्रिकेट पत्रावरती पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगला फटका. नक्कीच फलंदाजी नव्हे तर गोलंदाजीच्या मार्कवरती जो तुम्हाला गोलंदाज पाहायला मिळतोय त्याच्या मानसिकतेवरती फलंदाजी होतीये. कारण एक ज्यावेळी गोलंदाज मैदानावरती खेळाडू दाखल होतो त्यावेळी मानसिकता निर्माण केली असते आणि त्याच्या विपरीत ज्यावेळी खेळी साकार केली जाते त्यावेळी प्लॅनिंग स्ट्रॅटेजी पूर्णपणे बदलताना, समीकरण बदलताना पाहायला मिळतं. आणि ते समीकरण बदलल्यानंतर धावफलकाचा आलेख जर तुम्ही पाहिला तर 29 या धावसंख्येवरती आहे. 29 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये. पुन्हा एकदा अप्रतिम फटका, तेवढा चांगला झेल. फलंदाज समीर तुम्हाला परतीच्या दिशेला जाताना पाहायला मिळेल. ज्या फलंदाजाची विस्फोटक फलंदाजी साकार केली जात होती आणि चांगला झेल तुम्हाला पाहायला मिळतोय तो क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. पॉइंट रिजन मध्ये, एक शॉर्ट पॉइंट रिजन मध्ये होता. तर वैयक्तिक 29 या धावसंख्येवरती समीर तुम्हाला परतीच्या दिशेला जाताना पाहायला मिळेल. त्यानंतर मैदानामध्ये दाखल होतोय फलंदाज. ज्या फलंदाजाकडे सातत्याने पाहिलं जातं, तर ज्या खेळाडूने आता झेल घेतला किशोर, त्या खेळाडूच्या या झेलसाठी डॉक्टर कृष्णा यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. कारण ज्यावेळी खेळाडू मैदानावरती दाखल होतो, दाखल झाल्यानंतर त्याची कलागुणांचं खेळाचं प्रदर्शन होतं आणि ज्यावेळी तो काहीशी नावलौकिकता निर्माण करतो त्याचा नक्कीच त्या कलागुणांचा गुणगौरव सातत्याने कोयना सोळची, कांदाटी, महाबळेश्वर अंतर्गत ज्या स्पर्धा होतात त्यावेळी खेळाडूंचं कौतुक केलं जातं, गुणगौरव होतो. यावेळी काहीशी उसळी घेतल्या, अनपेक्षित उसळी तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळते आणि पंच आपल्याला कळवतात नक्कीच 22 या रूपामध्ये ही एक धाव असेल. कारण जो फलंदाज मैदानावरती दाखल झालाय कांबिल चोरगे या गावचा खेळाडू आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये या खेळाडूने खेळी साकार केली. एक विस्फोटक फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. कमी चेंडू आणि जास्तीत जास्त धावा ज्यावेळी गरज असायची संघाला, ज्यावेळी कांबिल चोरगे संघाला, त्यावेळी या फलंदाजाकडे पाहिलं जायचं. तो अमित पाहायला मिळतोय. 2 षटक समाप्त आहे. धावफलकाचा आलेख 30 या धावसंख्येवरती आहे. 78 धावसंख्येचं लक्ष्य असताना धावांची आवश्यकता असेल ती येणाऱ्या 18 चेंडूंवरती 48. जर सामन्याचा समीकरणाचा विचार केला तर 50-50 मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. तर दोन्ही संघांच्या खेळाडूंसाठी एवढंच म्हणेल, विचार काय करतोय तू करून दाखव. संघाने ठेवलाय विश्वास तुझ्यावरती, हा सामना तू संघाला जिंकून दाखव. आत्मविश्वास निर्माण करायचा आहे. कारण जर विचार केला क्षेत्रामध्ये कुठलंही क्षेत्र असू द्या, यशाची ग्वाही देणारा क्षण आणि ती गोष्ट म्हणजे संघर्ष. यावेळी तुम्ही मैदानावरती तुमचा खेळ साकार करताना दाखल होता त्यावेळी तुम्ही संघर्ष करणं गरजेचं आहे. नक्कीच फळाचा विचार न करता प्रयत्न करत राहा. प्रयत्न करत असताना तुमचा प्रयत्न संघामध्ये तुमचं ते 100% एफर्ट हे दिसणं खूप गरजेचं आहे. कारण लाख रुपयामध्ये जेव्हा 1 रुपया नसतो त्यावेळी ते लाख रुपये होत नाही. आणि जर तुम्हाला संघ विजयी होऊन एका चांगल्या भूमिकेमध्ये पाहायचा असेल तर 11च्या 11 खेळाडूंचा सांघिक खेळ खूप महत्वपूर्ण आहे. गोलंदाज सज्ज झालाय तिसऱ्या षटकासाठी.
विक्रम. स्ट्राईक एंडवर तुम्हाला पाहायला मिळेल राहुल. यावेळी अक्रॉस द बॅट फ्लिक केलाय. फ्लिक यावेळी सक्सेसफुल होतोय. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये. आणखीन एक मोठा ब्लास्ट, लांब लचक असा फटका पाहायला मिळेल फलंदाज अमितच्या बॅट मधून. मी आधीच म्हणलं होतं या फटक्यांसाठी एक खेळाडू ज्यावेळी मैदानावरती दाखल झालाय, फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, त्या खेळाडूची एक विशिष्ट शैली असते. त्या पद्धतीने या फलंदाजीच्या या शॉटसाठी, या सिलेक्शनसाठी अमित कदम हा खेळाडू ओळखला जातो. ती खेळी तुम्ही मैदानावरती पाहताय. महत्वपूर्ण खेळाडू हे जर या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. यावेळी फुलटॉस होता. पुन्हा एकदा त्याचा पुरेपूर समाचार. आणखीन एक आसमानी फटका, करारा फटका अमितच्या बॅट मधून. या येत आहेत 6 धावा. तर विनंती असेल जुन्या चेंडूची या ठिकाणी पूर्तता करायची आहे. नक्कीच आलाय. 2 चेंडूवरती 2 घणाघाती प्रहार झालेत. प्रहार झाल्यानंतर धावफलक तुम्हाला पाहायला मिळतोय उसळी घेतोय 42 या धावसंख्येवरती. 42 ही धावसंख्या विक्रमवरती प्रहार केले गेलेत आणि ते प्रहार झाल्यानंतर आता धावफलकाची आवश्यकता असेल. तुम्ही पाहिलं 18 चेंडू 48 धावसंख्येची समीकरण असताना आता 16 चेंडू 36 धावसंख्येची गरज आहे. हायट्रिकची संधी असेल. पुन्हा एकदा या टप्प्यावरची गोलंदाजी करावी लागेल. ऑफसाईड द ऑफ ठेवायचा. ज्यावेळी चेंडू रिलीज होतो पिचवरती, पिचिंग होतो, पिच झाल्यानंतर जो डिलिव्हरी पॉइंट आहे त्यावेळी चेंडू काहीसा स्किट होताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी या चेंडूवरती विक्रमची पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा यावेळी अलॉंग द कार्पेट खेळलाय. लॉंगांचा क्षेत्ररक्षक त्याखाली आलाय. एकच धाव असेल. संबंधित क्रिकेट खेळतोय. 2 षटकार आलेत. जे रिक्वायर्ड रन रेट आहे प्रति ओव्हर जो रिक्वायर्ड रन रेट आहे तो धावफलक नक्कीच आलाय आणि त्या धावफलकाचा आलेख्याचा विचार करून त्याचं मैदानात स्तब्ध राहणं, स्टेबल राहणं किती गरजेचं आहे हे दाखवताना अमित पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा विक्रम सज्ज होईल. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत या गोलंदाजाने हाताळला. या षटकामध्ये 13 धावा खर्चिक ठरलाय. हे 2 चेंडू खूप महत्वपूर्ण असतील या षटकातले. ब्लॉक होल पदीचा चेंडू होता. इनसाइड आउट खेळलाय. गॅप मध्ये चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक आलाय त्याखाली. तोपर्यंत एकच धाव. चांगली गोलंदाजी केली आहे. 44 ही धावसंख्या तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळते. शेवटचा चेंडू आहे. अमित स्ट्राईक इनला आहे. क्रुशियल मुवमेंट आहे मी असं म्हणेल, कारण एक चेंडू देखील कलाटणी देणारा क्षण ठरतो. कारण निर्धाव आला की संघ वरचा ठरतो. एक मोठा फटका फलंदाजाचा आत्मविश्वास उंचावतो. पुन्हा एकदा यावेळी चुकीच्या लेंथ वरती गोलंदाजी. समाचार होता घेतला गेलाय. फलंदाज अमितच्या बॅट मधून शेवटच्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळतोय. चौकार आलाय. चौकाराने धावफलक 48 या धावसंख्येवरती. आणि धाव येते. धाव आलं की फलंदाजी करणारा संघ आगेकूच करतो. धाव ज्यावेळी येत नाही त्यावेळी बॅकफुटवर जाताना तो संघ पाहायला मिळतो. तर प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला एक रोमांचकता पाहायला मिळेल. समीकरणामध्ये फेरबदल होतील आणि फेरबदल झाल्यानंतर 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावांची गरज असेल ती 30. 12 चेंडू 30 धावा, 30 धावा 12 चेंडू, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 15चा रिक्वायर्ड रन रेट आहे. आणि दोन्ही फलंदाजांच्या बॅट मधून तुम्हाला चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली आहे. फक्त संघर्ष करावा लागेल. ज्यावेळी तुम्ही ग्रामीण विभागासाठी खेळताना आपल्या गावासाठी जो खेळ केलाय त्या गावातून खेळ तुम्ही साकार केल्यानंतर तुम्हाला संधी प्राप्त झाली. काय आयकॉन खेळाडू पाहायला मिळतात. काही खेळाडू तुम्हाला लिलाव प्रक्रियेमध्ये निवडले गेलेत. त्या ओनरनी, त्या संघ मालकाने, त्या मॅनेजमेंट टीमने तुमच्यावरती विश्वास ठेवलाय. तुमचा खेळ साकार केल्यानंतर तुमच्यावरती ती जबाबदारी दिली गेली आहे आणि ती जबाबदारी दिल्या गेल्यानंतर तुम्हाला आपल्या गाव, कारण ज्यावेळी प्रीमियर लीग मध्ये एका विशिष्ट संघातून तो खेळाडू जेव्हा दाखल होतो ना त्यावेळी त्या खेळाडूचं नाव घेताना त्याच्या मागील नेहमी समालोचनातून तुम्हाला ऐकायला ती वाणी मिळते. खांबिल चोरगे गावचा खेळाडू आहे, रेणोशी गावचा खेळाडू आहे, असे अनेक नावलौकिकता घेताना त्याचं गावाचं नाव ही त्याची ओळख आहे. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 30 धावसंख्येची गरज आहे. अमित अजून देखील मैदानावरती आहे. राहुल त्याच्या सोबतीला आहे. अमितच्या बॅट मधून तुम्हाला 2 षटकार, 1 चौकार पाहायला मिळाले. त्या खेळाडूवरती संपूर्णतः लक्ष असेल आणि जबाबदारी असेल. एक सामन्यामध्ये रोमांचकता, उत्कंठा वेधक सामना मी नक्कीच म्हणेल, कारण उत्कंठा वाढवणारा सामना आहे. अनेक प्रेक्षक वर्ग तुम्हाला घनसोली 40+ या मैदानावरती पाहायला मिळत आहेत.
तर व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवर, सर्व क्रिकेट रसिक प्रेक्षक, खेळाडू आणि युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे सर्व प्रेक्षक वर्ग आम्हा समावेश जोडले गेलेत, त्या तुम्हा सर्वांचं या दैदिप्यमान सोहळ्यामध्ये सहर्ष स्वागत असेल. जाऊया सामन्याच्या दिशेने. 12 चेंडू 30 धावांची गरज असताना चौथ्या षटकासाठी गोलंदाजाला आमंत्रित केलं गेलंय. साईनाथ वरती विश्वास ठेवलाय. साईनाथला नक्कीच विचार करायचा आहे की जे आधीच्या 3 षटकामध्ये झालं त्याचा विचार न करता माझ्या हातात 6 चेंडू आहे आणि ते 6 चेंडू मला अप्रतिम गोलंदाजी, माझ्या कला गुणांचं प्रदर्शन या मैदानावरती दाखवायचं आहे. स्ट्राईक इनवर राहुल आहे, नॉन स्ट्राईक इनवर अमित आहे आणि सामन्यातील या षटकाला या ठिकाणी आरंभ होईल. काहीसे फेरबदल केले जात आहेत, रणनीती रचल्या जात आहेत. तुम्ही जर क्षेत्ररक्षणाची रचना पाहिली, फाईन लेग, यावेळी दिशा काहीशी भरकटताना पाहायला मिळतोय. भरकटल्यानंतर यस पंच आपल्याला कळवत आहेत वाईड असेल. या अवांतर धावा ज्यावेळी सामना अतितटीच्या भूमिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल त्यावेळी नक्कीच संघाला डिवसताना पाहायला मिळतील. निघूया सामन्याच्या दिशेने. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय, पुढे आलाय, फुलटॉस होता अलॉंग द कार्पेट, लॉंग ऑन रिजन मध्ये. काहीशी गफलत होतीये. नक्कीच एकाच धावेवरती या ठिकाणी समाधान मानलं घेतलंय, कारण हमीदला स्वतःवरती विश्वास आहे. ती फलंदाजी त्याच्या बॅटमधून तुम्ही मैदानावरती पाहिली आहे आणि त्या विश्वासावरती सार्थक होईल की नाही. पण गोलंदाज निघतोय दुसरा चेंडू घेऊन. साईनाथ टू अमित. 11 चेंडू 28 धावसंख्येची गरज. वारंवारता क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केले जातात. ज्यावेळी फलंदाज चेंज होतोय, त्याची स्ट्राईक एंड चेंज होतीये, त्या खेळाडूच्या खेळीनुसार यष्टीरक्षक आपल्याला क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना असताना पाहायला मिळतोय. यावेळी अलॉंग द कार्पेट पुन्हा एकदा लॉंग ऑन रिजन मध्ये हा फटका खेळला गेला. 1 धाव घेतली गेली आहे. एकेरी दुहेरी धावांचं समीकरण आहे, पण चौकार षटकार येण्याची अपेक्षा संपूर्ण प्रेक्षक वर्ग, संपूर्ण प्रशंसक वर्ग आरजू 11 या संघाचा पाहतोय. कारण एक सामना विजयी होणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळी शेवटच्या क्षणी पॉइंट्स टेबल पॉइंट ज्यावेळी निर्माण केला जाईल त्यावेळी विजय खूप महत्वपूर्ण असतो. यावेळी चेंडू पुढे होता, ब्लॉक होल पदीचा चेंडू. 1 धाव घेतली आहे. काय गोलंदाजी करतोय, प्रभावित करतोय. ज्या 3 षटकांमध्ये तुम्हाला विस्फोटक फलंदाजी होताना पाहायला मिळाली, त्यानंतर ज्या फलंदाजांची तुम्ही चौकार षटकारांची आतिषबाजी पाहिली, त्याच फलंदाजांविरुद्ध एक संघर्षात्मक विश्वासी खेळ दाखवताना तुम्हाला गोलंदाज पाहायला मिळतोय साईनाथ. 3 चेंडू टाकलेत आतापर्यंत. एकेरी धाव खर्चिक ठरलाय. यावेळी काहीशी गोलंदाजीमध्ये दिशाहीन गोलंदाजी होताना पाहायला मिळतीये. वाईड असेल, अवांतर धावसंख्येची वर या ठिकाणी होईल. ही अवांतर धावसंख्या धावपलकावरती जोडली जातीये. धावपलकाचा आलेख तुम्हाला पाहायला मिळेल 53 या धावसंख्येवरती. 53 ही धावसंख्या आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली, इकॉनॉमिक बॉलिंग करताना पाहायला मिळतोय. यावेळी पुढे होता, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्याचा पाठमोरा करताना पाहायला मिळत आहेत, पण आवाक्याच्या बाहेर. स्वतःवरती नाराज होतोय, कारण जो झोन असतो, प्रत्येक फलंदाजाचा एक झोन असतो, त्या झोन मध्ये हा काहीसा चेंडू आढळला होता आणि जी अपेक्षा होती त्याच्या विपरीत फलंदाजी झाली अमितकडनं. अप्रतिम गोलंदाजी, कलाटणी देणारा हा क्षण आहे. पुढे आला, यावेळी डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑफ रिजन मध्ये. 6 धावसंख्येसाठी संजीवनी देणारा हा षटकार तुम्हाला राहुलच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. फलक तुम्ही पाहताय 60 या आकड्यावरती. अजून देखील एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 18 धावसंख्येची गरज आहे. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 18 धावसंख्येची गरज असताना सामन्यातील महत्वपूर्ण भूमिकेवरती हा सामना आलाय. प्रेक्षकांचं मन वेधून घेतलंय, उत्कंठा वाढली आहे आणि ते उत्कंठा वाढताना उमंग आणि आशा या देखील उंचावल्या गेल्यात. सामन्यातील सर्वात महत्वपूर्ण चेंडू घेऊन तुम्हाला गोलंदाज पाहायला मिळेल. हा ट्रॅकर होता, चेंडूला लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक त्या खाली येतोय आणि झेल सुटला जातोय आणि त्याचा भुर्दंड पाहायला मिळेल. पंच विचार विनिमय करतील, आपल्यापर्यंत निर्णय कळवला जाईल.
झेल होता हा झेल चौकार. यस, चौकार आलाय, झेल होता. झेल सुटल्यानंतर जी तुम्हाला येत्या काळामध्ये 6 चेंडूंचा खेळ होईल त्यानंतर तुम्हाला ती चूक पाहायला मिळेल. कारण मी अनेक वेळा तुम्हाला म्हणतो क्रिकेटमध्ये जर महत्त्वपूर्ण खांब आणि पाया जर कुठल्या गोष्टीला मानलं जात असेल तर ते क्षेत्ररक्षण आहे. ज्यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण होतं, एका चांगल्या खेळाडूचा झेल घेतला जातो, एक चौकार अडवला जातो, त्यावेळी तुम्हाला समीकरणामध्ये बदल होतो, कलाटणी देणारा क्षण ठरतो आणि त्या संघातील गोलंदाजांचा प्रत्येक खेळाडूचा आत्मविश्वास काहीसा तुम्हाला शिगेला पोचताना पाहायला मिळतोय. तर विलंब लावायचा नाहीये, गोलंदाजाला लगेच आमंत्रित करायचं आहे. एक भव्य दिव्य आयोजन आहे, ज्या आयोजनामध्ये प्रत्येक गोष्टीची काळजी आणि तंतोतंत पालन केलं जात आहे. आणि तुम्ही विद्यमान सामना पाहताय आरजू 11 विरुद्ध तुम्हाला पाहायला मिळेल संघ श्रेया 11. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना आता धावसंख्येची गरज असेल ती 14. 6 चेंडू 14 धावसंख्येची गरज असताना गोलंदाजावरती विश्वास ठेवला गेलाय, आमंत्रित केलंय. 6 चेंडूंचा खेळ. विनंती आहे पंच सामन्याला लगेच स्पीडअप करायचं आहे, कुठलाही विलंब होणार नाही याची काळजी घ्यायची, कारण अजून अनेक सामने आपल्याला या ठिकाणी खेळवायचे आहेत. तर गोलंदाजाला आमंत्रित केलंय. गोलंदाजी मार्क वरती सज्ज होताना पाहायला मिळेल सतीश. सतीश गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. स्ट्राईक इनवर कांबिल चोरगे गावचा सितारा अमित पाहायला मिळतोय, ज्याची बॅट आणि ज्याच्या बॅटिंगमधून तुम्ही षटकार चौकार पाहिलेत, पण या षटकामध्ये खूप महत्वपूर्ण खेळी या खेळाडूला खेळावी लागेल. 6 चेंडू 18 धावसंख्येची गरज असताना गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय सतीश. 6 चेंडू 14 धावसंख्येची गरज आहे, क्षमस्व असेल. हाफ ट्रॅकर होता, इनसाइड आउट खेळलाय. तुम्हाला चेंडू जाताना पाहायला मिळेल. पंचिंग केल्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर पॉइंट रिजन मध्ये 4 धावसंख्येसाठी चौकार आलाय. पहिल्या चेंडूवरती प्रहार झाल्यानंतर धावपलकाचा आलेख देखील बदलताना पाहायला मिळतोय. 68 धावसंख्येवरती 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 10 धावसंख्येची गरज आहे. अमित स्ट्राईक इनवर आहे. ज्यावेळी तुम्ही पाहिलं असेल चांगली फलंदाज समीरच्या बॅटमधून तुम्हाला धावा येताना पाहायला मिळाल्या. तो बाद झाल्यानंतर त्याची जी फलंदाजी होते तिथूनच फलंदाजीला सुरुवात अमितने या ठिकाणी केली आहे. यावेळी पूर्णपणे दबाव पाहायला मिळतोय. चेंडू आपल्याला अवांतर येताना पाहायला मिळेल. अवांतर धावसंख्येची भर ही धावफलकावरती ऍड केली जाईल आणि धावफलकाचा आलेख तुम्हाला पाहायला मिळेल. आता गरज असेल समीकरणामध्ये 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 9 धावसंख्येची गरज आहे. 5 चेंडू 9 धावसंख्येची आवश्यकता. यावेळी फुलटॉस होता, स्वीप करण्याचा प्रयत्न फसलाय आणि क्षेत्ररक्षकाकडून झालेली गफलत. जर तुम्ही विचार केला ह्या आधीच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती तर 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 8 धावसंख्येची गरज आहे. 4 चेंडूचा खेळ शिल्लक असताना 8 धावसंख्येची गरज असताना स्ट्राईक इनवर तुम्हाला फलंदाज पाहायला मिळेल राहुल. झेल सुटलाय. झेल सुटल्यानंतर फलंदाजाला जीवनदान मिळालंय. या आधीच्या षटकामध्ये देखील तशीच काहीशी कृती तुम्हाला पाहायला मिळाली होती. पुन्हा एकदा सज्ज होईल. रनअप मध्ये सज्ज झाल्यानंतर गोलंदाजी मार्क वरती सज्ज होताना गोलंदाज पाहायला मिळेल सतीश. काहीशी गफलत झाली. रनअप मध्ये पुन्हा एकदा सज्ज झालाय. 4 चेंडू 8 धावसंख्येची गरज आहे. अतितटीचा सामना तुम्हाला विद्यमान सामना पाहायला मिळतोय. अर्जू 11 विरुद्ध श्रेया 11 असा हा सामना. यावेळी ऑफसाइड ऑफ ठेवलाय, चुकी. आणखीन एक झेल सुटल्यानंतर चेंडू तुम्हाला पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आलाय. तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी घेतल्या गेल्या आहेत आणि 2 धावा या ठिकाणी संपन्न होतील. 2 धावाने धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल 72 या धावसंख्येवरती. अजून देखील 6 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज देखील काहीसा नाखुश होतोय, कारण क्षेत्ररक्षणामध्ये सलग 2 चेंडूंवरती फलंदाजाला बाद करण्याची गरज होती. तिथे झेल सुटताना पाहायला मिळाले. 3 चेंडू 6 धावसंख्येची गरज. यावेळी चेंडू पुढे ठेवलाय. शॉर्ट मिड ऑफच्या रिझन मध्ये धावचीची संधी. नक्कीच पंच आपल्यापर्यंत निर्णय कळवतील.
तर 3 चेंडूंमध्ये 6 धावसंख्येची गरज असताना या चेंडूवरती अप्रतिम गोलंदाजी होताना पाहायला मिळाली आहे. काहीसे नाखुश होत आहेत कारण जिथे धावचीत होणं आवश्यक होतं तिथे फलंदाज सेफ पोहोचताना तुम्हाला पाहायला मिळतोय. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 5 धावसंख्येची गरज आहे. दोन्ही फलंदाजांना एक एक जीवनदान लाभलंय. संधी मिळाली आहे, त्या संधीचं सुवर्ण संधीत रूपांतर करावं लागेल. आतापर्यंत चांगली गोलंदाजी सतीशच्या माध्यमातून केली गेली आहे. 2 चेंडू 5 धावसंख्येची गरज. स्ट्राईक इनवर तुम्हाला अमित पाहायला मिळतोय. एका बाजूला गोलंदाज तर दुसऱ्या बाजूला फलंदाज सज्ज झालाय. एक चांगला बॅटल पाहायला मिळतंय. बॅट अँड बॉल. गोलंदाज निघेल. 2 चेंडू 5 धावसंख्येची गरज. विनंती आहे श्रेय 11 संघ विलंब लावायचा नाहीये. वेळेचा अभाव आहे. आपल्याला अजून अनेक सामने या ठिकाणी खेळवायचे आहेत. यावेळी हाफ ट्रॅकर होता, बॅकफुटवर गेला, पूर्णपणे ऑफसाईड स्टपल झाल्यानंतर पंच केल्यानंतर पॉइंट रिजन मध्ये जाताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आलाय तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्या आहेत. सामन्यामध्ये चुरस झाल्यानंतर मनवेदक सामना. तर नक्कीच आयोजक या ठिकाणी कळवत आहेत जर मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर खेळवली जाणार आहे. तर नक्कीच सुपर ओव्हर पर्यंत हा सामना जाईल की ज्याच्या बॅटमधून तुम्ही आतापर्यंत चौकार षटकार पाहायला मिळालेत त्या अमितच्या बॅटमधून विजयी पाहायला मिळेल. 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 धावसंख्येची गरज आहे. एक उत्कंठा वेधक सामना प्रेक्षकांच्या भेटीला येताना पाहायला मिळतोय. एका बाजूला फलंदाज अमित आहे, गोलंदाजी मार्क वरती सतीश सज्ज झालाय. 1 चेंडू 3 धावसंख्येची गरज. सामना आवडला असेल तर प्रत्येक प्रेक्षक वर्गाला विनंती असेल, खेळाडूला विनंती असेल, 1 चेंडू 3 धावसंख्येची गरज आहे. आणि यावेळी चेंडू वाईडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये गगनाला गवसणी घालणारा फटका. विजयी षटकार अमितच्या बॅट मधून येताना पाहायला मिळतोय. विजयी संघ ठरतोय अर्जु 11 संघ. मी आधीच म्हणलं होतं खांबील चोरगे संघाला ज्यावेळी कमी चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावांची गरज असायची त्यावेळी या खेळाडूकडे पाहिलं जायचं. तर नक्कीच आजच्या दिवसामध्ये मला या प्रीमियर लीग मध्ये समालोचन करण्याची संधी दिल्याबद्दल मी खूप खूप आभारी असेल आणि तुर्तता मी रजा घेतो. धन्यवाद.